नमस्कार मित्रांनो, आज बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे। त्या मैदानामध्ये 1,11,000 रुपये बक्षीस आहे आणि बाकीची बक्षीस कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। एवढा वेळ नाही सांगायला, सुरुवात करूया। आज महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक पाळणार आहेत, म्हणजे त्यांची बैलं पाळणार आहेत आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की टॉपची नंदी पाळण्याची दाट शक्यता आहे, कारण की 22 तारखेला ट्रॅक्टरचं मैदान होते। त्या मैदानाची जय्यत तयारी म्हणून हे ओपनचं मैदान असेल। बघूया आज बकासूर पळतोय। आज बकासूरची काल रात्री चिठ्ठी निघाली, लाईव्ह लॉट्स मी बघितले नाहीत म्हणून, परंतु मला बकासूर कोणत्या गाड्यात पळणार आहे, पैरा कोण आहे याच्याबद्दल मला एक अपडेट देणारे खूप लोक आहेत, म्हणून मी बघितलं। म्हणलं लाईव्ह लॉट कुठल्या चॅनलवर पडलं तेच काय माहीत नाही, कमेंट्स बॉक्समध्ये जरा मला सांगा, बघतो मी, चेक करतो आणि व्हिडिओ तसा बनवतो। परंतु आज बकासूर कुठे पळणार आहे, म्हणजे कोणत्या गटात पळणार आहे? बकासूरच्या रात्री 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। बकासूरची गट क्रमांक 28 तास क्रमांक 4 आणि गट क्रमांक 43 44 45 या कशाच्या या चौघांपैकी त्या 4 गटापैकी एक पडली आहे, माझ्या लक्षात नाही। थोडंसं काय होतं काम असतं त्यामुळे थोडंसं उशीर होतो मला। आणि बघूया आज बकासूरचं नियोजन कसं काय असेल। बकासूरची आता चिठ्ठी तुम्ही बघितलं की मोहिल शेठ धुमाळ सुसगाव आणि आराध्या खरसुंडी बार काय असंच काहीतरी नाव आहे, म्हणजे खरसुंडी यांच्या नावानेच पळतोय, घाणंदकरांच्या नावाने। मग आता बकासूर यांच्या नावाने पळतोय म्हटल्यानंतर आता बकासूरचा पायरा कोण असेल आज, कारण की घाणंदकरांच्या दावणीतील 2 टॉप नंदी आहेत आणि ते प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हे मिळवण्याचा प्रयत्न होतोच त्यांचा आणि मालक ते पायरा बी तशा पद्धतीनेच करतात। आणि मागच्या मैदान एक झालं, या दोघांनी घरच्या साजाने 1 नंबर केला होता, परंतु आज एक जय्यत तयारी असेल त्या 22 तारखेच्या मैदानाची, म्हणून आज बकासूरची ट्रायलसुद्धा असू शकते। आज बकासूर कोणत्या बैलासोबत पळू शकतो असं वाटतंय मला। बकासूर आणि दुर्गा ही जोडी खूप वेळा पळालेली आहे आणि खूप वेळा पळून ह्या दोघांनी चांगली कामगिरीसुद्धा केलेली आहे। गाडी पब्लिकने लागूनसुद्धा चांगली कामगिरी करून या गाडीनं गुलाला हा मिळवलेला आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर असतो ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारोंडेकर, म्हणजेच सगळ्या महाराष्ट्राचे लाडके अप्पा ड्रायव्हर असतील आजच्या गाडीवरती ड्रायव्हर बकासूरच्या। फाटी याबद्दल आपण काय व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण की बघूया तरी फाटी कशी असेल कशी नाही, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। बैलांना रान पळण्यासाठी कशा पद्धतीचं आहे, काळ्या मातीचं रान आहे की काय म्हणते त्याला, की मुरुम रान आहे की कटनाचं रान आहे, तशा पद्धतीनं तुम्ही जरा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आणि आज बकासूर 100% गुलाल घेण्याचा प्रयत्न करेलच, कारण की तुम्हाला माहिती आहे त्याचा फॉर्म ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस तो कमबॅक असा करतो की मोठ्या मैदानामध्ये गुलाल हा घेत असतो। आणि आता जर दुर्गा आणि बकासूर ही जोडी नाही पाळली तर मग कोण पळू शकतो? बकासूरसोबत मग बाब्या डॉन हा नंदी पळू शकतो। घाणंदकरांचा जो नंदी आहे त्यांच्याच दावणीतला तो नंदी आहे आणि तो सुद्धा एकच दोन्ही खांदी पळण्याचं सामर्थ्य त्या नंदीकडे आहे। आणि तुम्ही बघितलं ही जोडीसुद्धा खूप वेळा पळालेली, खूप वेळा ही गाडी गुलालामध्ये सुद्धा राहिलेली। आंबेरीमध्ये मैदान झालं होतं, गाडीला सेमी काय कसल्या पद्धतीने काढलं होतं, गाडी खूप मागे होती परंतु या दोघांनी चांगला पब्लिकने सेमी काढले होता, परंतु नशीब पण बघा पब्लिकनेच गाडी लागली होती आपल्या बाकीची त्या ठिकाणी। असू द्या, चला आता मैदान होतं आहे, आज आनंद घ्या। आजचं मैदान आता मला पण माहीत नाही नक्की कोणत्या चॅनलवरती दिसेल, STC लाईव्हला दिसतंय की P3 लाईव्हला दिसतंय हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि आज बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। बाकीचे कोणकोणते नंदी येणार आहेत ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। प्रत्येकाची आवडीनिवडी असतात, प्रत्येकाची आवडीची बैल असतात। कोणी जर लाईव्ह लॉट्स जर काढले असतील तर त्या लाईव्ह लॉटमध्ये कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की हा नंदी या नंबर गटामध्ये पळणार आहे, तो नंदी त्या गटामध्ये पळणार आहे, कारण की कसं होतं थोडीशी माहिती होईल लोकांना। कमेंट्स बॉक्समध्ये 100% सांगा तुम्ही, आणि ज्यांना जे अनुभव आहेत ते सांगतातच। आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक नंदीला, अगदी गोरगरिबाच्या नंदीला सुद्धा खूप साऱ्या आजच ना मी देतच असतो। बघूया का आज नवीन चेहरा बघायला मिळतोय बकासूरसोबत पायरा। मग जर हे दोघे जर नसतील तर मग कोण असतील? आता महाराज पळणार आहे का नाही याच्याबद्दल अपडेट नाही आहे, कारण की महाराजचं पुन्हा एकदा बॅड लक जे आहे ते चालू आहे आणि महाराजाला जर गुलाला चालण्याचं असेल तर बकासूर शिवाय पर्याय नाही, मला असं वाटतंय। बकासूर आहे आणि बकासूरच काहीतरी करू शकतो आणि त्याला जो आहे तो गुलाल मिळवून देऊ शकतो। पैऱ्यांना खूप मोठी अडचण येते, महाराजच्या सुद्धा एवढा मोठा बकासूरच्या दावणीतला महाराज असून सुद्धा बकासूरच्या मागे तो नाव चालवण्याचा प्रयत्न करतोय, पण पैरे
पैरे व्यवस्थित होत नाही. आणि बघूया आज बकासूर बब्या दुर्गा किंवा कोणासोबत पळतोय हे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि बकासूर 28 नंबर गटामध्ये चिठ्ठी निघाली, परंतु तो आधीच पळणार, लिहून देतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.